तुका म्हणे मायबापे अवघी देवाचीच रूपे. मायबापाची हेळसांड करू नका, आईची आज्ञा म्हणू नका. अवज्ञा आणि कामना मातेच्या ठाई अर्जुना, किल्या दोन्ही पतना हेतू होते. बरोबर आहे. आईची आज्ञा शीर्षाबंद आहे. आईला तिष्ठाला तर लावूच नका, पण आईची आज्ञा जर मोडली तर तो मनुष्य सरळ नरकाला जातो. एवढी मोठी पनिशमेंट आहे. धनबाराय बोलतायत, अवज्ञा आणि कामना मातेच्या ठाई अर्जुना, किल्या दोन्ही पतना हेतू होते. आईचा शब्द मोडला तर तुमचं पतन होतं, नरकाला जाता. आणि आई जर गोट्यात ठेवली किंवा त्या ग्रस्त आश्रमात ठेवली तर तुमचं काय होईल? आईची आज्ञा मोडली तर नरक आहे. मग तिला आश्रमात नेऊन ठेवलं किंवा गोट्यात ठेवलं तर तुम्हाला काय गती लाभेल तुमचा तुम्ही विचार करा. तुका म्हणे मायबापे अवघी देवाचीच रूपे. ही सात्विक संतान आहे. सात्विक संतान मायबापाला देव समजून त्याची सेवा करते. आणि मग सात्विक संतान पोटी यावी तर तुम्हाला सात्विक बनावं लागेल, तुम्हाला नामधारक बनावं लागेल. पोटी सात्विक संतान येईल. आणखीन एक दुसरी गोष्ट आहे की पोटी नालायक अवलाद काय येते याचं तुकोबाराय कारण सांगतायत की तुका म्हणे मायबापे वेळा नाही सांभाळलेली, भेसळीचे वीर्य वाया वायचाळा, भेसळीचे वीर्य वाया वायचाळा. तुका म्हणे मायबापे वेळा नाही सांभाळलेली, भेसळीचे वीर्य वाया वायचाळा, मायबापे वेळा नाही सांभाळलेली. पती पत्नीने आपल्या मिलनाची वेळ अवश्य सांभाळावी. पती पत्नीने आपल्या मिलनाची वेळ नाही सांभाळली तर पोटी नालायक अवलाद देते. पुष्कळदा असं घडतं की मायबाप सज्जन असतात, पण सज्जन असूनही पोटी नालायक अवलाद देते. याचं कारण मायबापाने आपल्या मिलनाची वेळ सांभाळलेली नसते. मायबापे वेळा नाही सांभाळलेली. हो, मायबापे वेळा नाही सांभाळलेली. दिवसा आकाशात सूर्य असताना पती पत्नीने भोग घेऊ नये. एकादशीला, पौर्णिमा, अमावस्याला पती पत्नीने भोग घेऊ नये. स्वाती रेवती नक्षत्रात भोग घेऊ नये. दिवसा भोग घेऊ नये. एकादशी, पौर्णिमा, अमावस्या, स्वाती रेवती नक्षत्र या काळात भोग घेऊ नये. पती पत्नीने मिलनाचा भोग घ्यावा तो रात्री 9 ते 3 वाजेपर्यंत, त्यातली त्यात 12च्या सुमारास रात्री. हे नाथ महाराज भागवतात सांगतायत. रात्री 9च्या पुढे आणि 3च्या आत, आणि शक्यतो 12च्या दरम्यान, 11-12. ठीक आहे, 9च्या पुढं 3च्या आत या प्रहरात, 9च्या पुढं 3च्या आत या प्रहरात तुम्ही भोग घ्यावा. पोटी सुंदर सद्गुणी अवलाद देते, नामधारक अवलाद देते. पण तुम्ही सज्जन आहेत आणि जर आपल्या मिलनाची वेळ नाही सांभाळली, दिवसा पती पत्नीसोबत भोग घेतला तर पोटी नालायक अवलाद देते. तुम्ही सज्जन असूनही. रावण याचंच एक फळ आहे. रावणाच्या आईने भर दिवसात दुपारी 12 वाजता नवऱ्याकडे हट्ट केला, मला भोग घ्यायचा आहे. रावणाचा बाप ऋषी होता. ते म्हणलं, बायकोला मला तुझी लाज गेली का? ब्राह्मण पत्नी आहेस, ऋषी पत्नी आहेस, दिवसा आकाशात सूर्य आहे, भोग घेऊ नये, नालायक अवलाद पोटी येते. ती म्हणली, नाही मला घ्यायचा आहे. बायकोच्या हट्टापुरी दिवसा भोग घेतला. रावणाच्या बापानं आपल्या पत्नीसोबत. पोटी हा रावणासारखा नालायक मुलगा आला. रावण पोटी आला, दुष्ट दुराचारी. दिवसा भोग घेऊ नका, दुष्ट दुराचारी अवलाद पोटी येईल. अवलादीसाठी नाहीच, एरवी सुद्धा पती पत्नीने दिवसा आकाशात सूर्य असताना भोग घेऊ नये, पाप लागतं. आणि अवलादही नालायक पोटी येते. एकादशीला भोग घेऊ नये, अमावस्या पौर्णिमेला भोग घेऊ नये, स्वाती रेवती नक्षत्रात भोग घेऊ नये, नालायक अवलाद पोटी येते. हो, भेसळीचे वीर्य वाया वायचाळा, मायबापे वेळा नाही सांभाळलेली. आपल्या मिलनाची वेळ सांभाळा, शुद्ध सात्विक संतान पोटी येईल. आणि मग पुष्कळदा असं घडतं की एक बाप आहे, त्याला 4 मुलं आहेत, बाप सात्विक आहे, पण 2 सात्विक निघतात, 2 नालायक मुलं निघतात. याचं कारण काही मुलाच्या वेळेस, जन्माच्या वेळेस मायबापे वेळा नाही सांभाळलेली. आपल्या मिलनाची वेळ सांभाळा, निश्चित शुद्ध सात्विक संतान पोटी येईल. लोकांना नामस्मरण करा, शुद्ध सात्विक संतान पोटी येईल. अर्थात मिलनाची वेळ पाळा, नामधारक बना, सात्विक बना. तुमच्या पोटी नामधारक शुद्ध सात्विक संतान येईल. आणि अशी संतान
आपल्या आत्महिताच्या ठिकाणी जागी असेल आणि जी संतान आत्महिताच्या ठिकाणी जागी आहे तर ती धन्य नाही आहे, धन्यता तिच्या मायबापाला. धन्य माता पिता तयाची या, धन्य माता पिता तयाची या, आपुलिया हिता जो असे जागता, आपुलिया हिता जो असे जागता, धन्य माता पिता तयाची या, धन्य माता पिता तयाची या. आणि म्हणून तुकोबाराय बोलतात अभंगाच्या पहिल्या चरणात की जो आपल्या हिताच्या ठिकाणी जागा आहे, हित ते करावे देवाचे चिंतन, हित ते करावे देवाचे चिंतन. नित्य मुखाने नामस्मरण करणं हेच आपलं हित आहे. आणि नित्य नामस्मरण केलं जीवनात विवेक वैरागी येतं, त्यातून मनुष्य आत्महिताच्या ठिकाणी जागा होतो. आणि मग हे नित्य नामस्मरण आत्महिताच्या ठिकाणी जागा राहणं, मोक्षाच्या ठिकाणी जागा राहणं, अर्थात हरिपद आणि संतपदाच्या ठिकाणी जागा राहणं हेच आमचं खरं हित आहे. आणि मग जो मनुष्य आपल्या आत्महिताच्या ठिकाणी जागा आहे त्याचे मायबाप तर धन्य आहेतच, पण असा आपल्या आत्महिताच्या ठिकाणी जागा असलेला मनुष्य सात्विक असतो. आणि अशी सात्विक अवलाद जर पोटी आली, त्या कुळात जन्माला आली, तर देवाला त्या सात्विक अवलादीचा हरिक वाटतो. हे अभंगाच्या दुसऱ्या चरणात. आणि महाराज बोलत आहेत, कुळी कन्या पुत्र होती जी सात्विक, तयाचा हरिक वाटे देवा. कुळी कन्या पुत्र होती जी सात्विक, तयाचा हरिक वाटे देवा. ज्या कुळामध्ये सात्विक संतान जन्माला येते त्या संतानीचा आणि त्या कुळाचा देवाला हर्ष वाटतो, हरिक वाटतो, आनंद वाटतो. पवित्र ते कुळ पावन तो देश, जेत हरीचे दास जन्म घेती. तुकोबर आहे. ते कुळ पावन आहे, तो देश पावन आहे. कोणता? की जिथं हरीचे दास जन्म घेतात. आणि म्हणून महाराज बोलतात, कुळी कन्या पुत्र होती जी सात्विक, तयाचा हरिक वाटे देवा. ज्या कुळात नामधारक सात्विक संतान जन्माला येते की जे आपल्या आत्महिताच्या ठिकाणी जागी आहे, मोक्षाच्या ठिकाणी जागी आहे, अशा संतानीचा देवाला आनंद होतो. अशी संतान पाहून देवाला आनंद होतो. तयाचा हरिक वाटे देवा. देव प्रसन्न होतो. ज्या मायबापाच्या पोटी सात्विक संतान आली, नामधारक संतान आली, ती नामधारक आणि सात्विक संतान पाहून देवाला आनंद होतो. का बरं देवाला का आनंद व्हावा? बरं, आनंद एकटा नाही, मुलगाच नाही बरं का, कुळी कन्या पुत्र, मुलीला निग्लेक्ट करू नका. कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक, कन्यासुद्धा सात्विक कन्या पोटी आली तर तिचाही देवाला आनंद होतो. कन्याला निग्लेक्ट करू नका. कन्या दोन घराचा उद्धार करते, बापाच्या आणि सासऱ्याच्या. हो, कुळी कन्या आधी कन्या आहे, कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक, तयाचा हरिक वाटे देवा. ज्या कुळात सात्विक मुलगी सात्विक मुलगा जन्माला येतो, ती सात्विक मुलगी मुलगा पाहून देवाला आनंद होतो. का बरं? तर याचं कारण सात्विक मनुष्य संत कार्य करतो. सात्विक मनुष्य परमार्थिक असतो. सात्विक मनुष्य संत कार्य करतो. आणि संत कार्य काय आहे? वाडावया सुख, भक्तिभाव धर्म, कुळाचार नाम विठोबाचे, हे संत कार्य आहे. प्रमुख संत कार्य काय? संत कार्य वाडावया सुख, अवतार तुम्हा धरावया कारण, उद्धराया जन जडजीव. आणि पुढे काय? वाडावया सुख, भक्तिभाव धर्म, कुळाचार नाम विठोबाचे. सात्विक संतान जर पोटी आली, नामधारक संतान पोटी आली, तर ती काय करते? विठोबाच्या नामाचा प्रसार करते. हेची आम्हा करणे काम, बीज वाढवावे नाम. हरिनाम हे बीज आहे. हरिनाम रूपी बीज लावलं तर त्यापासून धर्माचा वृक्ष तयार होतो. आणि या धर्मरूपी वृक्षाला नीती, माणुसकी, इमानदारीची फळं लागतात. हरिनाम बीज आहे. हरिनाम रूपी बीज लावलं तर धर्मरूपी वृक्ष तयार होतो. आणि या धर्मरूपी वृक्षाला नीती, माणुसकी, इमानदारीची फळे लागतात. अर्थात हरिनामाच्या पोटी धर्म जन्म घेतो. हरिनामाच्या पोटी दयान, दयेच्या पोटी धर्म, पर्यायाने हरिनामाच्याच पोटी धर्म जन्म घेतो. आणि मग ज्ञानोबा म्हणतात, सकळ धर्माचे कारण नामस्मरण हरिकीर्तन. देवाचं नाव धर्माला जगवतं. आणि धर्म म्हणजे नीतिमूल्य, नीती, माणुसकी, इमानदारी, सत्य, अहिंसा, प्रेम, जिव्हाळा, परोपकार, सहानुभूती, सदाचार या सद्गुणाचा समुदाय म्हणजे धर्म. धर्म म्हणजे जातीपाती नव्हे. हिंदू, मुसलमान, शीख, ईसाई म्हणजे धर्म नव्हे. धर्म म्हणजे सद्गुण, नीती, रीती, माणुसकी, इमानदारी, सत्य, अहिंसा,
प्रेम, जिव्हाळा, परोपकार, सहानुभूती, सदाचार या सद्गुणाचा समुदाय म्हणजे धर्म. आणि हा धर्म हरिनामाच्या पोटी जन्म घेतो. सकळ धर्माचे कारण नामस्मरण हरिकीर्तन. मग ही जी सात्विक संतान जन्माला आली, कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक, ते काय करतात? विठोबाचं नाव मुखात धारण करतात. विठोबाच्या नावामुळे त्यांच्या जीवनात धर्म येतो, अर्थात नीती, माणुसकी, इमानदारी येते, सदाचार येतात. ते सदाचारानं वागतात, जगाला सदाचार शिकवतात, जगाच्या मुखात नाम देतात, भक्तिभाव वाढवतात, स्वतःचा कुळाचार वाढवतात आणि यामुळे जगतात सुख येतं. कारण मुखात नाम तर हृदयात दया, हृदयात दया तर जीवनात धर्म अर्थात नीतिमूल्य. आणि ज्या समाजात नीतिमूल्य नांदतात तिथं लांडी लबाडी पळून जाते, भांडण तंटा पळून जातो. कारण कुणी कुणाला फसवत नाही. धर्म म्हणजे नीती. जिथं नीती नांदते तिथं इमानदारी आहे. कुणी कुणाला फसवत नाही. फसवलं नाही तर भांडण तंटा निघून जातो. तिथं गुणागोविंदाचं वातावरण असतं, जिव्हाळ्याचं, प्रेमाचं, मैत्रीचं वातावरण असतं. आणि जिथं मैत्रीचं, प्रेमाचं वातावरण तिथं सुख नांदतं. आणि सुखाच्या रूपाने तिथं पुरुषोत्तम कृष्ण परमात्मा नांदतो. आणि म्हणून दया ते तर धर्मो, धर्मो ते तर सुखागमो, सुखी पुरुषोत्तम असे जायचं. आणि हे सगळं कोण करतं? ही सात्विक संतान करते. काय करते? वाढावया सुख, भक्तिभाव, धर्म, कुळाचार, नाम विठोबाचे. हे संत कार्य आहे. संत सांगून गेले, हे तुकोबाने सांगितलंय. वाढावया सुख, भक्तिभाव, धर्म तुकोबाने सांगितले, निघून गेले. आता आम्हाला ते फॉलो करायचे. ते त्यांनी किती बार यावं वैकुंठावर. आम्ही वैकुंठवासी आलो याच कारणाशी किती बार यावं. यायचं तेव्हा येतील अवतार धरून. पण रोजच थोडेच येत बसलेत. त्यांनी आम्हाला सांगून दिले, मग ते कार्य आम्हाला करायचे. आणि मग ज्या कुळात सात्विक अवलाद जन्माला येते ती ही कार्य करते. काय? वाढावया सुख, भक्तिभाव, धर्म, कुळाचार, नाम विठोबाचे. हे परमार्थिक कार्य, हे संत कार्य आहे. आणि असं परमार्थिक आणि संत कार्य ही सात्विक संतान करते. आणि म्हणून तयाचा हरिक वाटे देवा. आणि म्हणून देवाला अशी सात्विक संतान आवडते. कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक, तयाचा हरिक वाटे देवा. ही सात्विक संतान, नामधारक संतान, संत कार्य करते, परमार्थिक कार्य करते, विठोबाच्या नामाचा प्रसार करते. त्यामुळे समाजात धर्म जगतो, अर्थात नीतिमूल्य जगतात, समाजात सुख शांती येते आणि ते स्वतःचा कुळाचार अंमलात आणतात आणि जगालाही कुळाचार शिकवतात. तात्पर्य जगामध्ये सुख शांती नांदवतात हरिनामाच्या बळावर. यामुळं ही सात्विक संतान देवाला आवडते. याशिवाय आणखीन एका कारणामुळे ही संतान देवाला आवडते, ते तुकोबाराय अभंगाच्या 3ऱ्या चरणात सांगतात. आणि महाराज लिहितात की गीता भागवत करीती श्रवण, अखंड चिंतन विठोबाचे. ही सात्विक संतान वाढावया सुख, भक्तिभाव, धर्म, कुळाचार, नाम विठोबाचे हे तर करतेच, पण याशिवाय अजून एक पवित्र कार्य करते. आणि ते कार्य आहे की गीता भागवत करीती श्रवण, अखंड चिंतन विठोबाचे. आणि म्हणूनही ही सात्विक संतान देवाला आवडते. तयाचा हरिक वाटे देवा, तयाचा हरिक वाटे देवा. कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक, कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक. तयाचा हरिक वाटे देवा, तयाचा हरिक वाटे देवा. देवाला का हरिक वाटतो, का आनंद होतो सात्विक संतान पाहून? मी पुन्हा पुन्हा बोललो की वाढावया सुख, भक्तिभाव, धर्म, कुळाचार, नाम विठोबाचे. आणि याशिवाय गीता भागवत करीती श्रवण, अखंड चिंतन विठोबाचे. या सगळ्या गोष्टीमुळं सात्विक संतांनी सगळ्या गोष्टी करते. आणि या सगळ्या गोष्टी केल्यामुळं हे भक्ती कार्य, संत कार्य, परमार्थिक कार्य, या सगळ्या गोष्टीमुळं देवाला अशी संतान आवडते आणि त्यांचा हर्ष वाटतो, देवाला आनंद होतो. तयाचा हरिक वाटे देवा. आता इथं आवर्जून 2 ग्रंथ घातलेत, गीता भागवत करीती श्रवण. अनेक ग्रंथ आहेत पण गीता भागवत घातली, कारण गीता ही सर्व ग्रंथाचा ईश्वर आहे. तसे शास्त्रेश्वरा गीता या सनाथे शास्त्रे. भानुभूषिता प्राचिया सतेजा दिशा आगविया. ज्ञानोबा आहे. भानुभूषिता प्राचिया सतेजा दिशा आगविया, तसे शास्त्रेश्वरा गीता या सनाथे शास्त्र. पूर्वेला सूर्य उगवला सगळ्या दिशा उजळून निघतात, तसं गीताशास्त्र हातात आलं इतर सगळे शास्त्र उजळून निघतात. का? गीता ही सर्व शास्त्रांचा ईश्वर आहे. तैसे शास्त्रेश्वरा गीता या सनाथे शास्त्रे. जोपर्यंत सूर्य उगवला नाही सगळ्या दिशा अनाथ आहेत. सूर्य उगवला सगळ्या दिशा प्रकाशानं सनाथ होतात. जोपर्यंत सगळी शास्त्र गीतेजवळ आली नाही तोपर्यंत ती अनाथ आहेत. गीतेजवळ आली की सगळी शास्त्र सनाथ होतात. का? तर गीता सर्व शास्त्रांचा ईश्वर आहे. तसे शास्त्रेश्वरा गीता या सनाथे शास्त्रे. जगातील सगळी शास्त्र अनाथ आहेत,
ती गीतेच्या जवळ आल्यावर सनात होतात. हे ज्ञानोबा बोलतात. तसे शास्त्रेश्वरा गीता या सनाते शास्त्रे. जगातील प्रत्येक शास्त्र अनाथ आहे, ते गीतेजवळ ज्ञानेश्वरीजवळ आल्यावर सनात होतं. का तर गीता सर्व शास्त्रांचा ईश्वर आहे आणि शिवाय गीता भगवंताच्या मुखातून निघाली आहे, म्हणून गीताशास्त्र सर्वात महान आहे. आणि म्हणून श्रवणे पाठे अर्थे गीता निधी मोक्ष आरोते, जसा समर्थदाता कवनाते नास्ती न म्हणे. देवाने सरळ हाताने आशीर्वाद दिलाय, इतर कुठल्याही ग्रंथाला आशीर्वाद नाही, फक्त ज्ञानेश्वरीला आणि गीतेला आशीर्वाद आहे. काय? श्रवणे पाठे अर्थे गीता निधी मोक्ष आरोते, जसा समर्थदाता कवनाते नास्ती न म्हणे. मोठा श्रीमंत दानशूर आहे, तो कुणाला काही नाही म्हणत नाही, या घ्या, कुणाला मागेल तर दान देतो. तशी माझी गीता तुम्ही या, वाचा, व्यासपीठावर बसून सांगा किंवा ऐका, फळ एकच आणि तो आहे मोक्ष. श्रवणे पाठे अर्थे गीता निधी मोक्ष आरोते, जसा समर्थदाता कवनाते नास्ती न म्हणे. माझी गीता वाचा, ऐका, सांगा, फळ एकच आणि तो आहे मोक्ष. आणि म्हणून गीता सर्वात महान आहे आणि शिवाय भगवंताच्या मुखातून निघालेली म्हणून महान आहे. मोक्षदानी स्वतंत्र ज्ञान प्रदान हे शास्त्र. गीतेला ज्ञानेश्वरीला स्वतंत्र हक्क देऊन टाकलाय भगवंतानं. ती माझी ज्ञानेश्वरी, माझी गीता वाचा, ती सरळ हाताने तुम्हाला मोक्ष देईल. मोक्षाच्या अलीकडचा पडतोस, मागू नये गीतेला, पण मागितलं ती देतेच. संसारातलं काही मागा, गीता देतेच, पण ती अलीकडच्यात गुंतत नाही, ती सरळ तुम्हाला मोक्ष देऊन टाकते. आणि मग ज्ञानोबा लिहितात की श्रवणे पाठे अर्थे गीता निधी मोक्ष आरोते, जसा समर्थदाता कवनाते नास्ती न म्हणे. या जीवनाचा उद्धार करा, शाने व्हा, ज्ञानेश्वरी वाचा, पारायण करा, ऐका, व्यासपीठावर बसून सांगा, जे येईल ते करा, तुम्हाला जे जमतं ते करा, वाचा, व्यासपीठावर बसून सांगा, आता नुसती ऐका, फळ एकच मोक्ष. उदार अंतकरणानं देवानं वरदास्त दिलाय, आशीर्वाद दिलाय गीतेला. माझी गीता वाचा, ऐका, सांगा, फळ एकच मोक्ष. लुटा या गीतेला, मोक्ष घ्या मिळून. अभागी आम्ही ज्ञानेश्वरी गीता वाचत नाही, दुर्दैव आमचं. या देशाची, भारताची सगळ्यात मोठी श्रीमंती काय असेल तर गीता ज्ञानेश्वरी, पण आम्ही अभागे तिच्याकडे डोंकून पाहत नाहीत. दुर्दैव आहे. होता आलं शान तर व्हा, मर्जी तुमची आहे. आणि म्हणून गीता भागवत करीती श्रवण. भागवत नंबर 2ला टाकले. का? भागवत यामध्ये भगवंताच्या लीला आहेत, बाललीला आहेत भगवान कृष्णाच्या, आणि भक्ताच्या कथा आहेत, म्हणून तो ग्रंथ विशेष पवित्र आहे. भगवान कृष्णानं काय बाललीला केल्या मथुरेत, गोकुळात, त्या कथा ऐकल्या. चरित्र ते उच्चारावे केले देवे गोकुळी. हे देवाचं चरित्र ऐकलं, उच्चारलं तर देह पावन होतो. जीवनात भक्ती फळते, फुलते आणि तुम्ही मोक्षाच्या दिशेने वाटचाल करता. भगवंताच्या लीला आणि भक्ताच्या कथा आहेत भागवतात, त्या ऐकल्या की देह पावन होतो, पाप धुवून जातात, मोक्षाच्या दिशेने वाटचाल होते. आणि म्हणून भागवत ऐकायचे, श्रीमद भागवत. आणि मग गीता भागवत करीती श्रवण, अखंड चिंतन विठोबाचे. आणि या 2 ग्रंथाच्या श्रवणासोबत, वाचनासोबत अखंड चिंतन विठोबाचे. अखंड चिंतन विठोबाचं याकरता की विठ्ठल नामानं पाप आणि पाप वासना दोन्ही पळून जातात. नुसतं पाप पळून गेलं आणि पापाची वासना शिल्लक राहील तर उपयोग नाही. आहे ते पाप धुतलं समजा विठ्ठल नामानं, पण पाप वासना जागी असेल तर माणसाची पाप प्रवृत्ती पुन्हा त्याला पाप करायला लावेल. पण नाम तसं नाही. विठ्ठलाचं नाम दुहेरी क्रिया करतं, पाप तर घालवतं पण पाप वासनाही घालवतं. जसं परीस आहे, परिसाने लोखंडाला स्पर्श केला तर त्याचं सोनं होतं. परीस लोखंडाचं सोनं करतो म्हणजे काय करतो? परीसाच्या स्पर्शाने त्या लोखंडाचा गंज जातो आणि पुन्हा त्या लोखंडाला गंज लागत नाही. लोखंडाला परीस लावा, त्याचा गंज गेला तर ते सोनं गटारात टाका, त्याला पुन्हा गंज लागत नाही. ही परीसाची दुहेरी क्रिया आहे. परीस लोखंडाचा गंज घालवतो आणि पुन्हा त्याला गंज लागत नाही, ही दुहेरी क्रिया. तसं हरिनाम पाप घालवतं आणि पाप वासनाही घालवतं. आणि पाप वासना गेली की तुम्हाला कुठल्याही प्रकारचं पाप करा वाटत नाही. मग गीता, ज्ञानेश्वरी, भागवत तुम्ही ऐकलं, तुमचं पाप धुवून गेले. शिवाय मुखामध्ये विठ्ठल नाम आहे, पाप धुवून गेलं. पण विठ्ठल नाम मुखात असल्यामुळे पाप तर गेलं, पण पाप वासनाही गेली. आणि मग तुम्हाला पुन्हा पाप करा वाटत नाही. तुम्ही पापरहित बनता, निंदारहित बनता. आणि निंदारहित बनले तरच तुम्हाला ज्ञानेश्वरी मोक्ष नावाचं फळ देतं. कारण देवानं बांधले. गुरु प्रसन्न होय, शिष्य विद्याही कीर लाय, परी ते फळे संप्रदाय उपासलिया. ज्ञानोबा आहे.
गीतेचा संप्रदाय पाळला तरच गीता मोक्षरूपाने फलित होते, अन्यथा नाही. इथं श्रोत्याला 4-5 अटी घातल्यात. संप्रदाय म्हणजे वक्ता आणि श्रोता यांना घातलेल्या अटी. तर श्रोत्याला घातल्यात अटी काय? श्रोता हा गुरुनिष्ठ असावा, श्रोता हा ईश्वरनिष्ठ असावा, श्रोता हा नामनिष्ठ असावा, श्रोता कुणाची निंदा न करणारा असावा आणि श्रोत्याला गीता ऐकण्याची, ज्ञानेश्वरी ऐकण्याची भूक असावी. या 5 गोष्टी ज्याच्या जीवनात आहेत तो खरा श्रोता. आणि वक्ता कुठलीही पैशाची, धनाची अपेक्षा न करता गीता ज्ञानेश्वरी सांगणारा असावा. याला म्हणतात गीतेचा संप्रदाय पाळणे. वक्ता निरीच्छा असावा, धनावर, पैशावर, प्रसिद्धीवर डोळा न ठेवता गीता सांगावी, ज्ञानेश्वरी सांगावी. वक्ता निरीच्छा असावा. विरक्तो वैष्णव विप्रो, वक्ता निरीच्छा असावा. आणि श्रोता ईश्वरनिष्ठ, गुरुनिष्ठ, नामनिष्ठ, अनिंदकीय, कुणाची निंदा न करणारा आणि ज्याला गीता ज्ञानेश्वरी ऐकण्याची भूक आहे, या श्रोत्याला अटी आहेत. वक्ता आणि श्रोता जेव्हा अटी पाळील तर हा गीतेचा संप्रदाय आहे. हा संप्रदाय पाळला तरच गीता मोक्षरूपाने फलित होते, अन्यथा नाही. गीतेचं ज्ञान होईल, वक्त्याने सांगितले, श्रोत्याने ऐकले, गीतेचं ज्ञान होईल, पण मोक्ष मिळणार नाही. कधी? संप्रदाय पाळला नाही तर. आणि संप्रदाय पाळला तर ज्ञान तर होईल आणि मोक्ष मिळेल. आणि म्हणून अनिंदक होऊन ज्ञानेश्वरी गीता वाचा, ऐका. ज्ञानेश्वरी गीता भागवत ऐकलं तर तुमची पापं धुवून जातात. हो, श्रवणे पापे जाती, श्रवणानं पापं जातात. तुम्ही मोक्ष दिशेने वाटचाल करतात. पण तुम्ही जर कोणाची निंदा केली तर तुमच्या पदरी पुन्हा पाप येतं, तुम्हाला स्वर्ग, वैकुंठ किंवा मोक्ष दुरावतो. श्रवणे पापे जाती, धर्मधरी उन्नती, मग स्वर्ग, राज्य, संपत्ती लाहायचे शिखी. तुम्ही गीता ज्ञानेश्वरी ऐकली, तुमचं पाप कटलं. पण तुम्ही कोणाची निंदा केली तर पुन्हा पाप तुमच्या जीवनात येतं, तुम्ही पापाचे भागीदार बनता आणि तुमचा मोक्ष दुरावतो. आणि मग गीता भागवत करीती श्रवण, गीता भागवत श्रवण केल्यानं पाप धुतले. पण विठोबाचं नाव मुखात असेल तर तुम्ही कोणाची निंदा करत नाहीत, आणि निंदा नाही केली तर तुमच्या जीवनात पुन्हा पाप येत नाही. पाप न आलं तर मग तुम्ही सरळ मोक्षात दिशेने जाता. तुम्ही गीता ज्ञानेश्वरी ऐकताय, पाप गेलं, पण निंदा करायची वासना शिल्लक आहे, निंदा केली, पुन्हा पाप आलं, तुमचा मोक्ष दुरावला. मग विठ्ठलाचं नाम घेतलं तर पाप आणि पापवासना दोन्ही गेल्या. विठ्ठलाच्या नामानं पाप करावं वाटत नाही, पाप तर गेलं पण पुन्हा पाप करावं वाटत नाही, निंदा करावं वाटत नाही. मग गीता ज्ञानेश्वरी ऐकतायत पण जोडीला विठ्ठलाचं नाम आहे म्हणून कुणाची निंदा करावं वाटत नाही. का? आता पापवासना गेली. निंदा नाही केली, कुणाचं पाप येत नाही, लबाड नाही वागले, पाप येत नाही. आणि पाप नाही आलं तर मग हीच गीता ज्ञानेश्वरी तुम्हाला मोक्ष देते. श्रवणे पाठे अर्थे गीता नेदी मोक्षारोते, जसा समर्थदाता कवनाते नास्ती न म्हणे. आणि मग म्हणून गीता भागवत करीती श्रवण, अखंड चिंतन विठोबाचे. गीता भागवत श्रवण तर कराच, पण त्याच्या जोडीला अखंड विठोबाचं चिंतन करा. का? विठोबाचं चिंतन नाम आणि नाम, पाप आणि पापवासना दोन्ही घालवेल. विठोबाचं चिंतन पाप आणि पापवासना दोन्ही घालवेल. म्हणून अखंड चिंतन विठोबाचे. आणि म्हणून सात्विक संतान देवाला आवडते. काय करण्यात आपण पाहिलं, परंतु त्यासोबत गीता ज्ञानेश्वरीचं श्रवण करतायत आणि विठोबाचं नित्य नाम घेत आहेत, यामुळे देखील देवाला अशी सात्विक संतान आवडते. आणि तुकोबारा लिहितात की गीता भागवत करीती श्रवण, अखंड चिंतन विठोबाचे. आणि मग अशी सात्विक संतान की जे आपल्या आत्महिताच्या ठिकाणी जागी आहे, नित्य नामधारक आहे, वाढाव्या सुख, भक्तिभाव, धर्म, कुळाचार, नाम विठोबाचे असं परमार्थिक कार्य करते. गीता ज्ञानेश्वरी सांगते, ऐकते, वाचते आणि मुखानं नित्य विठ्ठलाचं नाम घेते. अशा सात्विक अवलादीची, सात्विक संतानाची मला सेवा घडो. या अभंगाच्या शेवटच्या चरणात महाराज म्हणतात की तुका म्हणे मज घडो त्यांची सेवा, तरी माझ्या दैवा पार नाही, तरी माझ्या दैवा पार नाही. तुकोबाराय म्हणतात की जो आपल्या आत्महिताच्या ठिकाणी जागा आहे, जो आपल्या आत्महिताच्या ठिकाणी जागा आहे, मोक्षाच्या ठिकाणी जागा आहे, हरिपदाच्या ठिकाणी जागा आहे, संतपदाच्या ठिकाणी जागा आहे, अशी संतान सात्विक असते. अशी सात्विक संतान देवाला आवडते. अशी सात्विक संतान वाढाव्या सुख, भक्तिभाव, धर्म, कुळाचार, नाम विठोबाचे असे परमार्थिक कार्य करते. शिवाय गीता भागवताचं श्रवण करते आणि मुखानं नित्य विठ्ठलाचं नाम घेते. इतकी महान असते ही संतान. आणि म्हणून तुकोबाराय म्हणतात की अशा सात्विक संतानाची सेवा मलाही घडावी, मलाही घडावी. मग माझ्या दैवाला पार राहणार नाही
आणि मग महाराज म्हणतात की तुका म्हणे माझं घडो त्यांची सेवा तरी माझ्या दैवा पार नाही. विठोबा रखुमाई, जय जय विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, जय जय विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई. यथामती आपण अभंगाचा भावार्थ पाहिलाय. तुकोबाराय म्हणतात की आपल्या हिता जो असे जागता धन्य माता पिता तयाचिया, कुळी कन्यापुत्र होती जे सात्विक तयाचा हरिक वाटे देवा. गीता भागवत करीती श्रवण अखंड चिंतन विठोबाचे, तुका म्हणे मज घडो त्यांची सेवा तरी माझ्या दैवा पार नाही. मित्र हो, संतान तुम्हा आम्हाला सगळ्यांना आहे. आपल्या पोटी सात्विक संतान यावी. आपल्या संतानेनं आपल्याला सर्व गुणात जिंकावं, सर्व गुण संपन्न अवलाद आपल्या पोटी यावी असं वाटतंय ना. सात्विक संतान पोटी यावं वाटतंय ना. तुम्ही सात्विक बना, तुम्ही नामधारक बना, तुम्ही सात्विक बना. पोटी नामधारक सात्विक संतान येईल. आणि पोटी नामधारक सात्विक संतान येणं ती आपल्या आत्महिताच्या ठिकाणी जागी असते, मोक्षाच्या ठिकाणी जागी असते. म्हणून धन्यता त्या संतानाला नाही, अवलादीला नाही, धन्यता मायबापाला आहे. धन्य माता पिता तयाची या, आपल्या हिता जो असे जागता धन्य माता पिता तयाची. आणि म्हणून पोटी सात्विक संतान येणं हे बापाचं सगळ्यात मोठं भाग्य, सगळ्यात मोठी श्रीमंती आहे. मी बोलून गेलो, बाप भिकार चोटे गरीब आहे, खिशात 10 रुपये, पण पोटी सात्विक संतान आहे. त्यासारखा श्रीमंत बाप तोच. बाप जागीरदार आहे, कोट्यावधी रुपये, पण अवलाद नालायक आहे, वायाला गेली, त्यासारखा भिकारी बाप तोच. आणि बापाची खरी श्रीमंती सद्गुणी अवलाद आहे. मग तुम्हाला वाटतंय की माझ्या अवलादीने सर्व गुणात मला जिंकावं, माझी अवलाद चांगली निघावी, तर प्रथमतः तुम्हाला चांगलं बनावं लागेल. हो, नामधारक आणि सात्विक अवलाद पोटी यावी वाटते ना, तर तुम्ही नामधारक सात्विक बना, तर अवलाद नामधारक सात्विक पोटी येईल. का शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटे, शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटे. तुम्ही नामधारक सात्विक बना, तुमचं बीज शुद्ध बनेल आणि शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी. निश्चित तुम्ही नामधारक आणि सात्विक बनले की पोटी नामधारक सात्विक अवलादच येईल. आणि अशी सात्विक नामधारक अवलाद आपल्या आत्महिताच्या ठिकाणी मोक्षाच्या ठिकाणी जागी असते. आणि म्हणून ही जरी अवलाद आत्महिताच्या ठिकाणी जागी असली तर धन्यता अवलादीला नाही, धन्यता मायबापाला आहे. आणि म्हणून तुकोबाराय म्हणतात की आपल्या हिता जो असे जागता धन्य माता पिता तयाची या. ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली तुकाराम, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली तुकाराम. झालेली सेवा पांडुरंगाच्या तुकोबारायच्या चरणी अर्पण करून सेवेला पूर्णविराम. विठ्ठल जय जय विठ्ठल, जय विठ्ठल जय जय विठ्ठल. बोली लिले कुरे वेळी वाकुडी उत्तरे, करा क्षमा अपराध महाराज तुम्ही सिद्ध, नाही विचारीला अधिकार मी आपुला. करा क्षमा अपराध महाराज तुम्ही सिद्ध, तुका म्हणे ज्ञानेश्वरा राखा पाया पै किंकरा. करा क्षमा अपराध महाराज तुम्ही सिद्ध. ज्ञानदेव तुकाराम, ज्ञानदेव तुकाराम, तुकाराम 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 तुकाराम. पुंडलिक वरदे हरिविठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम. गोपाल कृष्ण भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. विठ्ठल 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 विठ्ठल.